मुलींच्या गळ्यात एक नवीन ट्रेंड दिसतोय आणि तो म्हणजे हे सुंदर चांदीचं मंगळसूत्र। पण एवढं अचानक सगळ्यांना याचं वेड का लागलंय? मी जेव्हा पहिल्यांदा हे मंगळसूत्र पाहिलं तेव्हा मलाही वाटलं होतं की हे सोन्याचंच आहे, पण जेव्हा खरं कळलं तेव्हा मीही आश्चर्यचकित झाले। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। एक गोष्ट तुम्ही पण नोटीस केली आहे का? पूर्वी फक्त सोन्याचंच मंगळसूत्र दिसायचं, पण आता सोशल मीडियावर, लग्न समारंभात आणि अगदी रोजच्या वापरातही चांदीचं मंगळसूत्र खूप दिसायला लागलंय। आणि खरं सांगू का, ते दिसायलाही इतकं क्लासी आणि एलिगंट वाटतं की नजरा आपोआपच त्याच्यावर थांबतात। मलाही सुरुवातीला वाटायचं मंगळसूत्र म्हणजे फक्त सोन्याचंच, पण आता इतके सुंदर सिल्वर डिझाईन्स आले आहेत की अनेक मुली रोजच्या वापरासाठी त्यांनाच पसंती देत आहेत। याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते हलकं असतं, दिवसभर आरामात घालता येतं आणि वेस्टर्न ड्रेस असो, कुर्ती असो किंवा साडी, प्रत्येक लुक सोबत छान मॅच होतं। आणखी एक गोष्ट म्हणजे आजकाल सिल्वर मंगळसूत्रांमध्ये ऑक्सिडाइज फिनिश, अमेरिकन डायमंड, मोत्यांचे डिझाईन्स आणि मिनिमल पेंडंट्स खूप ट्रेंडमध्ये आहेत। त्यामुळे पारंपरिक लुक मिळतो आणि मॉडर्न टचही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजारात चांदीच्या नावाखाली अनेक वेळा फक्त सिल्वर प्लेटेड ज्वेलरी विकली जाते। त्यामुळे जर तुम्ही खरंच चांदीचं मंगळसूत्र घेत असाल तर 925 स्टर्लिंग सिल्वर हॉलमार्क नक्की तपासा। आणि खरं सांगू, जर तुम्हाला रोज वापरासाठी सुंदर, स्टायलिश आणि बजेटमध्ये मंगळसूत्र हवं असेल तर चांदीचा हा पर्याय नक्कीच विचार करण्यासारखा आहे। आता मला कमेंट्स करून नक्की सांगा, तुम्ही सोन्याचं मंगळसूत्र जास्त पसंत करता की चांदीचं? आणि असे अजून लेटेस्ट ज्वेलरी ट्रेंड्स बघायचे असतील तर आपल्या मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।